तर मंडळी ध्यान, प्राणायाम आणि तणाव कमी करणाऱ्या सवयी जसं की संगीत ऐकणं, निसर्गात फिरणं किंवा आवडीच्या गोष्टी करणं या गोष्टी देखील लैंगिक स्टॅमिनावर थेट परिणाम करत असतात. रक्तभिसरण सुधारतं आणि टेस्टेस्टोरॉन नैसर्गिकरित्या वाढतो. त्यामुळे ऊर्जा, नियंत्रण आणि आत्मविश्वास देखील वाढतो. तर मनातला ताणतणाव कमी करणं, प्रेम, विश्वास आणि संवाद वाढवणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. नमस्कार मंडळी, मी सोनम. तुम्ही पाहत आहात आशा किरण हे यूट्यूब चॅनल. आज जी माहिती मी तुम्हाला सांगणार आहे ती संपूर्ण माहिती डॉक्टर मुंदडा यांनी लिहिली आहे. त्या माहितीचं निवेदन मी तुमच्या समोर करणार आहे. मंडळी, कधी असं झालंय का की मनात इच्छा आहे पण शरीर साथ देत नाही आहे, किंवा सेक्स दरम्यान काही वेळातच थकवा येतो, मन एकाग्र राहत नाही आणि स्वतःवर नियंत्रण देखील राहत नाही. बऱ्याच पुरुषांना असं वाटतं की सेक्शुअल स्टॅमिना म्हणजेच फक्त जास्त वेळ सेक्स करणं किंवा जास्त ऊर्जा असणं. पण खरं म्हणजे ही संकल्पना खूप व्यापक आहे. तर मंडळी, आज आपण जाणून घेणार आहोत सेक्शुअल स्टॅमिना म्हणजे नेमकं काय असतं आणि नैसर्गिकरित्या तो कसा वाढवता येतो. यावर प्रसिद्ध सेक्सोलॉजिस्ट डॉक्टर उमेश मुंदडा काय सांगतात हेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. मंडळी, डॉक्टर उमेश मुंदडा आशा किरण सेक्स क्लिनिकचे संस्थापक असून 1985 पासून ते लोकांच्या सेवेत आहेत. क्लिनिकल सेक्सोलॉजिस्ट म्हणून गेल्या 40 वर्षापासून पुरुषांच्या लैंगिक आणि मानसिक हार्मोनल आरोग्याबद्दल मार्गदर्शन करत आले आहेत. त्यांच्या क्लिनिक मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर, नगर अशा शहरांमध्ये आहे. तर छत्रपती संभाजीनगरमध्ये आशा किरणचं मुख्य क्लिनिक देखील आहे. ते सोमवार ते शुक्रवार संभाजीनगरमध्ये असतात आणि शनिवार रविवार ते पुणे, मुंबई येथे रुग्णांच्या सेवेसाठी उपलब्ध असतात. डॉक्टर मुंदळा सांगतात की सेक्शुअल स्टॅमिना म्हणजे फक्त शारीरिक सहनशक्ती नाही, तर तो शरीर, मन आणि भावना यांचं एक सुंदर संतुलन आहे. म्हणजेच हे फक्त शरीराचं नाही, तर मनाचं आणि नात्याचं देखील आरोग्य आहे. अनेक पुरुष याचा अर्थ फक्त जास्त वेळ टिकणं असा घेतात, पण डॉक्टर मुंदळा सांगतात की हे अर्धसत्य आहे. खरा स्टॅमिना म्हणजे एंडोरन्स प्लस कंट्रोल प्लस कनेक्शन या 3 गोष्टी एकत्रित करणं. पहिलं म्हणजे एंडोरन्स म्हणजे शरीराची ताकद आणि सहनशक्ती. शरीर थकलं, ऊर्जा कमी किंवा झोप नीट नसेल तर सेक्स दरम्यान स्टॅमिना टिकत नाही. म्हणजे शरीर तंदुरुस्त ठेवणं योग्य आहार, व्यायाम आणि झोप आवश्यक आहे. तर मंडळी, दुसरं म्हणजे अराउजल कंट्रोल म्हणजे स्वतःच्या उत्तेजनावर नियंत्रण ठेवणं. काही लोकांना उत्साहाच्या क्षणी स्वतःवर नियंत्रण राहत नाही आणि त्यामुळे सेक्स वेळेआधी संपतो. हे टाळण्यासाठी मनाचं प्रशिक्षण, श्वासोच्छवासावर ताबा आणि पार्टनरशी संवाद अत्यंत महत्त्वाचा ठरतो. तिसरी आणि सर्वात दुर्लक्षित होणारी गोष्ट म्हणजे इमोशनल कनेक्शन म्हणजे जोडीदाराशी असलेलं मानसिक आणि भावनिक संबंध. अश सॉरी अनेक वेळा नात्यात ताण, राग, आत्मविश्वास किंवा संवादाचा मंडळी अनेक वेळा नात्यात ताण, राग, अविश्वास किंवा संवादाचा अभाव असेल तर सेक्स दरम्यान स्टॅमिना आपोआप कमी होऊ शकतो. कारण मेंदू शांत नसेल तर शरीर साथ देत नाही. म्हणून सेक्समध्ये स्टॅमिना वाढवायचा असेल तर मनातला ताणतणाव कमी करणं, प्रेम, विश्वास आणि संवाद वाढवणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. तर मंडळी, डॉक्टर मुंदळा सांगतात की सेक्शुअल स्टॅमिना वाढवण्यासाठी शरीर आणि मन दोन्हीचं प्रशिक्षण आवश्यक आहे. नियमित व्यायाम, योग आणि ड्रीप ब्रीथिंग केल्याने शरीरात रक्तभिसरण सुधारतं आणि टेस्टेस्टोरॉन नैसर्गिकरित्या वाढतो. त्यामुळे ऊर्जा, नियंत्रण आणि आत्मविश्वास देखील वाढतो. तसंच आहारात प्रथिने, सुकामेवा, अंडी, हिरव्या भाज्या आणि झिंकयुक्त पदार्थांचा समावेश केल्याने हार्मोन संतुलन देखील राहतं. पण फक्त शरीराचं नाही, तर मनाचं आरोग्यही तितकंच महत्त्वाचं आहे. तर मंडळी, ध्यान, प्राणायाम आणि तणाव कमी करणाऱ्या सवयी जसं की संगीत ऐकणं, निसर्गात फिरणं किंवा आवडीच्या गोष्टी करणं या गोष्टी देखील लैंगिक स्टॅमिनावर थेट परिणाम करत असतात. कारण मन शांत असेल तर शरीर प्रतिसाद देतं. मंडळी, अनेकदा काही पुरुष ताबडतोब औषधींकडे किंवा गोळ्यांकडे वळतात, पण डॉक्टर मुंदळा सांगतात की सेक्शुअल स्टॅमिना हा क्षणिक उपायांनी नाही, तर लाईफस्टाईल चेंजने वाढतो. म्हणून संतुलित आहार, योग्य झोप आणि व्यायाम आणि सकारात्मक नातं या सगळ्या गोष्टींचं एकत्रित परिणाम चांगलं लैंगिक आरोग्य आहे. शेवटी डॉक्टर मुंदडा यांचं मत अगदी स्पष्ट आहे. पुरुषांची खरी ताकद ही केवळ शारीरिक नसते, ती त्यांच्या मनात आणि नात्यात दडलेली असते. म्हणून जर तुम्हाला वाटतंय की स्टॅमिना कमी झालाय किंवा थकवा जाणवतोय किंवा आत्मविश्वास कमी झालाय तर घाबरू नका. योग्य सल्ला घ्या, स्वतःवर थोडं लक्ष द्या आणि नैसर्गिक पद्धतीने आपले शरीर आणि मनाचं संतुलन परत मिळवा. लक्षात ठेवा, सेक्शुअल स्टॅमिना म्हणजे फक्त किती वेळ नव्हे, तर किती आनंद, किती समाधान, किती नातं हे सगळं एकत्रित येणं
आहे आणि हेच खरं पुरुषत्वाचं बळ देखील आहे. त्याचबरोबर मंडळी, ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अजून तुम्हाला कुठल्या विषयावर आशा किरण या यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ पाहायला आवडेल ते सुद्धा आम्हाला सांगा.